प्राजक्त तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर वरून थेट सरकारवरच सवाल उपस्थित केले. जीआर बाबत मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असेल, मात्र हे फार अडचणीचं होणार असं जाणकारांचं मत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. तर सरकारचा जीआर ओबीसींवर अन्याय करणारा असून जरांगेंनी जीआर मधून पात्र शब्द काढायला लावला. नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे. जीआर मध्ये कुळ शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली नाही असंही भुजबळांनी म्हटलंय. भुजबळांच्या या टीकेला जरांगे यांनी जोरदार पलटवार दिलाय. या देशामध्ये लोकशाही आहे. या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगेशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. नाही, ते त्याच्या डोक्यातली ती खोड येते. जरांगेशाही अमकं काही त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं, असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही, तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही, धनगराच्या एसटी आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही. फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले, अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. 2000 जे 16% आरक्षण आहे 1994 ते पण मागं घ्या, ते पण मागं घ्या मग, कारण त्याच्यामुळं सुद्धा तणाव होऊ शकतो ना. मग ते तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं. आता हे जे आर आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे आणि बाकीचे जे आर कुणाला आधारही दिलेला नाही. 180 जातीच्या 450 जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे. जर आता छगन भुजबळला ओबीसीचं वाटोळंच करायचं त्याने जर ठरवलंच तर मग मराठ्यांना, दलित मुस्लिमांना, आदिवासीला, आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की 180 जातीच्या 350-400 जाती झाल्या कशा. एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून? आता कशासाठी आलं आहे? तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम. आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी, त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. या निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे नाते संबंध हा शब्द वापरला आहे, नातेसंबंध. मात्र सरकारच्या 2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमामध्ये रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला. काय वापरला? रिलेशन. आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट, त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते. हे धोकादायक आहे.